हॅलो एव्हरीवन. सो आता आपण निघालेलो आहोत नागोयामधील लेगोलँडला. सो स्टेशनवरती उतरल्यानंतर हे शिंकानसेन स्टेशन होतं, त्यामुळे भरपूर गर्दी आणि अशा पद्धतीचं भरपूर चांगलं स्टेशन तुम्हाला पाहायला मिळालं असेल. सो उतरल्यानंतर ही एक लोकल ट्रेन आपण पकडली की जी लेगोलँडला आपल्याला घेऊन जाते. त्यामुळे या ट्रेनमध्ये ही बऱ्यापैकी गर्दी होती. ही सगळी लोकं जी आहेत ती बऱ्यापैकी तिथं फिरायला आलेलीच आहेत. त्यामुळे ओके, आपण पहिल्यांदा जरा बाहेर पडूया. आता एक मिनिट. ओ येस. सो आता त्यानंतर प्रत्येक स्टेशनवरती जर तुमच्याकडे म्हणजे ट्रॅव्हलिंग बॅगा असतील किंवा लहान मुलांच्या स्ट्रोलर असतील किंवा अजून काही, तर त्याच्यासाठी तुम्हाला एलिव्हेटर हा मिळतो. त्यामुळे आपण पहिल्यांदा उतरल्यानंतर तो शोधला. सो बाकी मेंबर जे आहेत तर ते एस्कलेटरचा किंवा स्टेअरचा वापर करून येतील आपल्याकडे. सो आपण जाऊयात. खाली उतरल्यानंतर खूप छान, म्हणजे मला खरं सांगू का, हा एरियाच प्रचंड आवडला. जपानमध्ये तुम्ही कुठेही जा, अतिशय स्वच्छ सुंदर मोकळी हवा तुम्हाला पाहायला मिळेल. सो उतरल्यानंतरचा हा जो पॅच आहे हा पूर्ण चालण्याचा होता आणि छान वाटत होतं, मस्त. सो वेदर पण अगदी छान होतं, त्यामुळे मज्जा आली अगदी. आता आपण मेन ठिकाणी जाणार आहोत. सो पुढे पुढे जाऊन हा पूर्ण रस्ता त्या लेगोलँडलाच कनेक्ट होतो, त्यामुळे ती एक चांगली गोष्ट होती. सो जाता जाता ह्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. सगळीकडे जिदो हंबाईकी म्हणजे वेंडिंग मशीन तुम्हाला पाहायला मिळतील, कारण अंतर बऱ्यापैकी होतं, त्यामुळे जाता जाता पाणी किंवा ज्यूस लोकांना लागू शकतात. ही समोरची जी बिल्डिंग दिसते ना, अगदी वरती कौलारू टाईपमध्ये आहे पहा. सो ते आहे लेगोलँड. इथं उतरल्यानंतर अगदी तो माहोल इथून तिथून सगळीकडे छान छान फोटो आणि असं प्रदर्शन होतं की कुणालाही असं वाटेल की अरे पटकन जायला हवं. सो तसा पॅसेज होता. आपल्याला साधारणतः यायला 11 बरोबर, कारण आपण सकाळी अगदी लवकर निघालो होतो, त्यामुळे 10:30-11च्या दरम्यान आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आता आपल्याला भूक लागली आहे. खरं सांगायचं का, घरातून तसंच निघाल्यामुळे फक्त चहा घेतलेला सगळ्यांनी. तरीसुद्धा आपण थोडीशी खाण्यापिण्यासाठी जागा बघतोय, कारण थोडंसं ॲटलिस्ट थोडासा ब्रेकफास्ट केला की मग नंतर फिरायला मज्जा येईल. सो खाकरा, त्यानंतर चहा आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पार्लेजी पण आम्ही घेऊन आलेलो. सो चहा, पार्लेजी अशा गोष्टी, आणि पप्पांसाठी मुद्दामून चपाती चटणी घेऊन आलेलो. सो छान होतं, बसायला वगैरे मस्त वातावरण होतं. शिवतेज आणि या ठिकाणी पाहत असाल भाऊजी मस्तपैकी चहा आणि बिस्किट खात आहेत. सो छानच वाटलं, खूप मस्त. ज्यावेळेस बाहेर पडतो ना आणि कडकडून अशी भूक लागलेली असते, त्यावेळेस ह्या गोष्टी खाण्यामध्ये जी मजा आहे ना, ती खरं शब्दात सांगता येणार नाही. सो मस्त छान चहा घेतला आम्ही, आणि त्याच्यानंतर थोडंसं रिलॅक्स केल्यानंतर मग लगेच आम्ही आतमध्ये जायला निघालो, कारण फार उशीर करून पण उपयोग नव्हता, कारण आतमध्ये वेगवेगळ्या राईड होत्या. त्यानंतर बघण्यासाठीही प्रचंड होतं, पाणी वगैरे होतं मुलांना खेळायला. सो त्याच्यामुळे लगेच आम्ही निघालो. बऱ्याच ठिकाणी आम्ही फोटोशूटसुद्धा केलं, म्हणजे कारण काय एक मेमरी प्रत्येक ठिकाणी आम्ही कॅच करत होतो. सो हे लेगोलँडचं बाहेरचा दृश्य जे आहे त्याच्याबरोबरही आम्ही भरपूर फोटो काढले. मुलांसाठी हा अगदी छान क्षण होता, त्याच्यामुळे जिकडे तिकडे पळत होते काय वेगळं पाहायला मिळतंय का किंवा अजून काय वेगळं आहे. अजून मी इंटरेस्टिंग सांगेल, बऱ्याचशा गोष्टी मला तुम्हाला व्हिडिओमधून सांगता येणार नाही आहेत, कारण खूप आहेत. सो तुम्ही ऑब्झर्व करू शकता. या ठिकाणी तुम्हाला भरपूर अशा गोष्टी दिसतील. हे सुद्धा लेगोपासून बनवलेला फिश आहे. ओके, सो भरपूर गोष्टी लेगोलँडमध्ये ज्या काही तुम्ही गोष्टी बघाल त्या सगळ्या लेगोपासूनच बनवलेल्या आहेत. ओके, सो त्यामुळे छान वाटलं मस्तपैकी. सो कधी कधी म्हणण्यापेक्षा काय गोष्टी बघून खरं खूप इंटरेस्टिंग आणि खूपच सरप्रायझिंग होतं, कारण एक गोष्ट बनवायला खूप वेळ लागू शकतो. सो अशाही गोष्टी होत्या. मुद्दा मग जवळून घेतले पहा, किती बारीक काम आहे, पण अतिशय सुंदर त्यांनी केलेलं आहे. आता आपण पुढे जाऊयात. ओके, एक मिनिट. झालं का फोटोशूट? चलो ओके, निघूयात पुढे. सो भरपूर मोठं होतं, त्याच्यामुळे आतमध्येही गेल्यानंतर प्रचंड मोठं आहे. सो तिथे गेल्यानंतर आपल्याला तिकीट काढावं लागलं आणि त्यानंतर मग आपल्याला आतमध्ये प्रवेश होता. सो ये लेगोलँड जपान अँड नागोया खरं म्हटलं तर चालेल, कारण लगेच लक्षात येईल तिथं आहे ते. सो जाऊयात का आपण आतमध्ये? कारण काय आहे की बाहेर नाही म्हणलं तरी प्रचंड ऊन आहे. श्रीला आपण बघा स्वेटर घातला आहे, कारण थोडीशी थंडी पण असल्यामुळे तर त्याला स्वेटर घालून ठेवला आम्ही. इथे एक फोटो काढून घेऊयात का? ओके, थोडंसं या बाजूला सरका. ये गुड 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 गुड.
ओके, देन आपण आतमध्ये लाईनला लागलेलो आहोत. लाईनला लागून अशा पद्धतीने गर्दी असल्यामुळे काय आहे की पटापट आतमध्ये, पण तेवढी सर्व्हिससुद्धा खूप चांगली होती. पटापट तिकीट बघून आतमध्ये सोडत होते, त्यामुळे कुठेही तुम्हाला फार वेळ थांबावं लागलं नाही. 1 मिनिट, श्री पुढे चल रे बाळा. हाय करे देसने चेक केलं त्यांनी काय काय घेऊन आलाय वगैरे असं. चला, आतमधली जर्नी सुरू झालेली आहे. इथून आतमध्ये गेल्यानंतर खरं गेम सुरू होतं, कारण खूप गोष्टी आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी एक मॅप देतात, मोठा असतो अगदी, कारण तुम्हाला कुठल्या गोष्टी पहिल्यांदा बघायच्यात, कारण एका दिवसात सगळं कंप्लीट होणे म्हणजे खूप हेक्टिक आहे. पण तरीही आम्ही काही लिस्ट आऊट केलेल्या गोष्टी होत्या की ज्या खाणाराजो, म्हणजे काही झालं तरी आम्हाला त्या करायच्याच होत्या या ठिकाणी. सो एकदा सगळं चेकिंग वगैरे झाल्यानंतर पुढं आलो. ओके, खूपच वेळ लागतो आहे का? ओके, श्रीराजसाठी चाललं आहे. श्रीराजला खरं फ्रीमध्ये होतं, बट 5 वर्षापासून पुढची जी मुलं आहेत तर त्यांच्यासाठी तिकीट आम्हाला काढावं लागलं. एकदा सगळं चेकिंग झाल्यानंतर ते आपल्याला घेऊन जाणार आहेत. ओके, घेऊन जाणार म्हणजे जस्ट तिथून सोडून देणार. ओके, अँड देन आपण लगेचच लाईनला लागलो आहे. सगळ्या गोष्टी शूट करता आल्या नाही, बट लाईनमध्ये आहोत. लाईनमध्ये नक्की काय आपण बघणार आहे हेही मी तुम्हाला सांगणार आहे. या हो माय गॉड, खरं सांगू का, मला तर ह्याच्यामध्ये बसू की नको असं झालं होतं, बट कारण असं वाटलं एकदम पटकन वरती घेऊन खाली सोडून देणार आहेत का, पण तसं नव्हतं. इतकं मस्त. याच्यामध्ये तुम्हाला दिसतं का AC पण लावलेला आहे आतमध्ये, म्हणजे काय काय म्हणजे कशा पद्धतीने ह्यांनी बनवलेलं आहे, खरंच अमेझिंग होतं. देन आता आपण वरती चाललेलो आहे. ओ माय गॉड, आणि तुम्हाला अगदी सगळ्या टॉपला जाऊन सगळा व्ह्यू पाहता येणार आहे. देन परत आपण फिरून खाली येणार आहे. सो गोल पूर्ण याच्यावरती तुम्ही व्ह्यू पाहून घ्या. मी बोलतीये तिथे, बट येस, खूप कदाचित मिसमॅच होत असेल, बट इट्स ओके, जस्ट एन्जॉय, कारण खूप मस्त होतं सगळं. वाव, या ठिकाणी जेवढ्या केवढ्या तुम्हाला राईड वगैरे दिसत आहेत या सगळ्या आपल्याला करायच्यात. सो आपण यामध्ये चढण्याचं पहिलं एक कारण असं होतं की त्यांनी मॅप आपल्याला दिलाच होता, बट एकदा वरती जाऊन नक्की काय काय आहे हे एकदा कळालं की त्या डायरेक्शनने आपल्याला जाता येऊ शकतं. हाच एक मेन उद्देश होता. त्याच्यामुळे आम्ही काय केलं, पटापट सगळ्या गोष्टी नोट करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला पहिल्यांदा कुठं जायचं हे ठरवून घेतलं. सो मस्त होतं सगळं, अमेझिंग. किती छान दिसतंय ना, अगदी म्हणजे आपण इतक्या वरती आलोय, सगळं एकदम छोटं छोटं दिसतंय. अँड दिस इज, या ठिकाणी दिसते माउंट फुजी वगैरे, तर हे मिनी लँड आहे. ओके, आपण जाऊया तिथं. मिनी वर्ल्ड म्हणा, पूर्ण जपान दाखवलेलं आहे. सो मस्त होतं सगळं. एकीकडे पार्किंगसाठीच्या जागा होत्या भरपूर, पाण्याची वगैरे पण मस्त, खेळण्याची, पाणी खेळण्याची सोय होती. वाव, अमेझिंग, वाव, मस्त, खूपच छान होतं खरं सांगू का. आणि मला खूप छान वाटतंय अगेन की तुमच्यासाठी हा व्हिडिओ आम्ही शूट केला आहे. सो सगळं मस्त आहे. एकदा आता आपण, ओ लुक ॲट दिस, किती छोटे छोटे दिसत आहेत सगळेजण. ॲक्च्युली भीती वाटली नाही, कारण का सगळं प्रॉपर लॉक होतं आणि अजिबात अशी एकदम पटपट भरभर भरभर फिरवले आणि खाली घेऊन आलेत असं नव्हतं. अगदी शांततेमध्ये ऑब्झर्व करायच्या होत्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे मस्त वाटलं. शिवते, श्रीराज, अवंती यांनी सगळ्यांनी पण छान एन्जॉय केला. आणि आता आपण हळूहळू खालच्या दिशेने येतोय. येस, वाव, मस्त. आणि त्यानंतर पहिला जो आपण ठरवला आहे तो आहे मिनी लँड, कारण वरून पाहिल्यानंतर तर खूपच अप्रतिम वाटलेला, त्यामुळे पहिल्यांदा ते बघून घेऊयात. मिनी लँड जे आहे तर ते नक्की काय आहे हे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, येस, वाव, खरंचच मिनी लँड या ठिकाणी म्हणजे इतकं अप्रतिम बनवलं माहिती आहे का. मी तर खूपच, म्हणजे मला सरप्रायझिंग होतं आणि घरून येताना खूप क्युरियोसिटी होती की नक्की काय आहे. यूट्यूबवरती किंवा हल्ली आता नेटवरती वगैरे तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळून जातात. सो प्रत्यक्षात बघणं हा एक वेगळाच हॅपीनेस असतो, तो मला या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि मंडळी, मी पुन्हा सांगेल, हे सगळं लेगोपासून बनवलेलं आहे. लुक ॲट दिस, माय गॉड, म्हणजे किती हार्डवर्क घेतले लोकांसाठी. खरंच खूपच छान, मस्त. तुम्हाला कसं वाटतं हे शिव? जपानमधले जे काही अजुबे आहेत आपण म्हणूयात, म्हणजे जसं की टोक्यो टॉवर, टोक्यो स्काय ट्री, ओसाका म्हटल्यानंतर ओसाका कॅसल आहे, त्यानंतर ॲक्वेरियम आहे. वाव, लुक ॲट दिस, कशी येते ती छान. ओह, अमेझिंग.
अगदी मस्त वाटतंय. पाणी पण किती स्वच्छ आहे पहा, म्हणजे खूप छान मस्त केलं आहे. आता त्या ठिकाणी पहा बऱ्याच अशा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील, अगदी छोट्या छोट्या गोष्टी. सो सगळ्या या ठिकाणी त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. या बोटी पण किती छान मूव्ह होत आहेत इकडून तिकडे. सो मला खूप अजून जास्त इंटरेस्टिंग काय वाटलं माहिती आहे का, या सगळ्यांमध्ये आहे ना टोकियो ट्रेन स्टेशन मला प्रचंड आवडलं. ते इतकं फेमस आहे आणि इतकं जुनं, आणि तरीही त्यांनी इतक्या छान पद्धतीने ते बनवलेलं आहे. सो खरंच आपण टोकियो स्टेशनला गेल्याचा फील येतो. सो बघूयात, आपण इथं जाऊयात. ओ वाव, किती बघेल ते कमीच वाटतंय, म्हणजे लिटरली. सो तुम्ही एन्जॉय करा. लुक ॲट दिस, किती सुंदर बनवलंय ना, छानच. तुम्हाला जर याच्याबद्दल काही अजून विचारायचं असेल तर तुम्ही कधीही मला मेसेज करा, आणि कसं वाटलं हे सांगायला विसरू नका, कारण इतक्या छोट्या छोट्या गोष्टी लोकांसाठी तयार करून ठेवणं आणि म्हणजे फार बारकावे जे आपण म्हणतो ना, ते सगळे ध्यानात घेऊन किंवा लक्षात घेऊन त्यांनी ते बनवलेलं आहे. त्यामुळे खरंच त्यांचं ॲप्रिशिएशन तर झालंच पाहिजे. अँड नाव वी आर हिअर. इथे दिसते तो क्रॅब कसा करतो इकडून तिकडे. अमेझिंग. लुक ॲट दिस. हे जे मेन स्टेशन आहे, तर स्टेशन काय म्हणते मी ॲक्च्युली, कार मॅन्युफॅक्चरिंगचं, तर ते सुद्धा त्यांनी केलं की कशा पद्धतीने कार ज्या आहेत त्या रेडी होऊन बाहेर येत आहेत. वा वा वा, अप्रतिम. पुढे जाऊयात का आपण जरा. अवंती शिवतेज म्हणजे त्यांना सोडून दिलंय, जा तुम्ही फिरा, बघा, फक्त लक्ष द्या, कारण हे मिनी लँड आहे, किती लांब गेलात तरी दिसेल. अँड अगेन या ठिकाणी ओ वा, लुक ॲट दिस टोकियो टॉवर आणि ती जाणारी ट्रेन. मला हे प्रचंड आवडलं माहिती आहे का. मी अजून एक ट्रेनचा व्हिडिओ घेण्यासाठी अक्षरशः तिथे इतक्या उन्हामध्ये अर्धा तास थांबले होते, कारण त्यांचा एक राऊंड होता, पूर्ण फिरून फिरून त्या ठिकाणी येणं. सो मी तुम्हाला दाखवेल, तो मस्त वाटत होतं. आणि कन्स्ट्रक्शन, या दिस इज अ टोकियो स्टेशन. ओके, या ठिकाणी खाली ब्राऊनमध्ये दिसतंय ना, अगदी पुरातन काळासारखं, तर ते मेन टोकियो स्टेशन आहे. आणि तुम्हाला जर माहिती असेल मंडळी, तर ॲक्च्युअलमध्ये सुद्धा ते खूप प्रचंड ह्यूज म्हणूयात असं आहे. सो खूप छान वाटलं अगेन ते बघताना. त्यानंतर पाठीमागं स्काय टॉवर, त्यानंतर टोकियो टॉवर, ह्याही गोष्टी पाहताना खूप छान वाटलं. मस्त, जेवढे फोटो काढता येतील तेवढे फोटो आम्ही काढून घेतले, कारण बघायला जितकं छान वाटत होतं तितकंच ते कॅप्चर करून ठेवावं असंही वाटलं. या ठिकाणी केबल कार आहे पहा, किती सुंदर बनवलं आहे. येस, जपानमध्ये जो आउटसाईडचा भाग येतो, जसं की मी ओसाकामधलं सांगते, ओसाका, नारा असेल, किंवा अजून टोकियो साईडला पण हाकोणे वगैरे आहे, त्या ठिकाणी केबल कारचा वगैरे वापर होतो, कारण माउंटनवरती गोष्टी असतात. मग खरंच त्यांची सिस्टीम पण खरं खूप छान आहे. तर अशा केबल कारसुद्धा किती व्यवस्थित त्यांनी केलेले आहेत पहा. आणि हे काही असं नाही आहे की एकदा एखादी गोष्ट बनवली आणि काही दिवसांनी तुटल्यानंतर पुन्हा बनवायची, म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये इतकं परफेक्शन आहे मंडळी, की वर्षानुवर्ष लोक हे पाहायला येत आहेत, पण तुम्हाला कुठेही असं दिसणार नाही आहे की कुठेतरी खराब झालं आहे किंवा अगदीच तुटलं आहे, फुटलं आहे वगैरे. नाही, त्यांनी ह्या गोष्टी बनवतानाही तेवढ्याच ताकदीचं मटेरियल वापरलेलं आहे, आणि स्ट्रक्चर, डिझाईन वगैरे इतकं सुंदर बनवलं आहे की एखादी गोष्ट बनवल्यानंतर ती कितीतरी वर्ष आपण ती तशीच पाहू शकतो, अशा टाईपमध्ये आहे ते सगळं. सो खरंच क्वालिटी पण खूप सुंदर होती सगळ्याची, मस्त वाटलं. आणि आम्ही बराच वेळ या ठिकाणी स्पेंड केला, कारण जेवढ्या गोष्टी, म्हणजे प्रत्येक एका गोष्टीचं नवल वाटत होतं आम्हाला, कारण एक एक गोष्ट, बारकावे जे आपण म्हणतो ना, ते त्यांनी या ठिकाणी टिपले होते. कसलं सुंदर बनवलं आहे. लुक ॲट दिस. वाव, हे आहे स्टेडियम. सो हे मला प्रचंड आवडलं. इतके छान छान, हे बघा, या ठिकाणी लेगो जे असतात ना मॅन, ते सगळे बसवलेले आहेत आणि मॅच चालू होती. सो मस्त होतं. अगदी झलक तुम्हाला या ठिकाणी माउंट फुजीची झाली. आणि ही जी बिल्डिंग दिसते ही आहे आबेनो हारुकास, जी तेन्नोजी म्हणजे ओसाकापासून जवळच आहे. अँड लुक ॲट दिस, माय फेवरेट ट्रेन इज गोईंग हिअर. वाव, अमेझिंग, खरंच अप्रतिम. तुम्हाला काय वाटतं मंडळी? मी मुद्दामून विचारते बिकॉज इतक्या छान छान गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि या ठिकाणी आहे जपानमधील सर्वात उंच माउंट फुजी. सो फुजीसान या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो आहे. त्याच्या आजूबाजूला हे सगळे जे काही जपानी ओतेरा, जिंजा आहेत, तेही त्यांनी छान मस्तपैकी बनवून ठेवलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक एक गोष्ट बघत असताना आहे ना, खूप छान वाटत होतं. म्हणजे अगदी आपण त्या प्लेसला जाऊन आल्याचा फील येत होता. आणि हे असं स्ट्रक्चर जपानमध्ये असतं, त्यामुळे त्यांनी ते बनवतानाही सेम कॉपी बनवलेली आहे. सो मस्त वाटलं, एकदम छान. आता मला असं वाटतं की
एकदा मिनी लँड पाहून झाल्यानंतर आपण जरा दुसऱ्या बाजूला जाऊयात. वेट करा. ओ सगळं बघून घ्या मंडळी, खूप छान मस्त. म्हणजे मला तर लिटरली असं होतं की किती बारीक. मी मुद्दामून काय केले माहिती आहे का, सगळ्या जे काही प्लेसेस तिथं आहेत ना त्यांचे व्हिडिओ काढले. त्यानंतर मिनी लँड झाल्यानंतर आम्ही राईडसाठी या बाजूला आलो. सो ह्या ज्या राईड आहेत तर मस्त, मुलांना अगदी फार अशा घाबरवणाऱ्या नव्हत्या. सो एक लांब त्या ठिकाणी दिसते ना, ती एकच राईड अशी होती की ज्याच्यामध्ये थोडंसं थ्रिलिंग म्हणूयात आपण, तर ते लागणार होतं. आणि आम्ही गेलो तिथं. या ठिकाणी आम्ही बसलेलो आहे. खरं तर बसायला नको वाटत होतं, आणि पण ट्राय केला आणि मस्त छान एन्जॉय केला. मस्त वाटलं. खाली येईपर्यंत डोळे काही उघडले नाही मी कारण अगदी सगळ्यांना बघितल्यानंतर खूप घाबरल्यासारखं होत होतं. सो मस्त अवंती, शिवतेज म्हणजे अगदी मस्त एन्जॉय केला. पहिल्यांदा तर मला भीती वाटलेली, ती एन्जॉय करतील की नाही, घाबरतील का, पण काय लक्ष द्यावं लागलं नाही आम्हाला. मस्त होतं ते पण. आपण आता जाऊयात. एक राईड करून आल्यानंतर या ठिकाणी पहा, शिवतेज पाठीमागे आहे. शिवतेजला पप्पांना पण बसवलं होतं. सो पप्पांनी पण छान एन्जॉय केला. मस्त छान होतं. काही काही आमच्यामध्ये आता हा मुलगा दिसतोय पहा, ही मुलं म्हणजे अगदी उलटी पालटी होऊन खाली येत होती. म्हणजे वेगळं थ्रिल छान वाटत होतं पण त्यांना बघायला पण. म्हणजे अगदी घाबरले नाही, काय नाही. सो मस्त होतं ते पण. सो जपानमध्ये जर तुम्ही कधी आलात तर नक्की राईड करा. USJ म्हणून जे आहे, युनिव्हर्सल स्टुडिओ जपान. सो मी जिथे राहते तिथून अगदी 10-15 मिनटाच्या अंतरावर आहे. तिथं खूप अशा थ्रिलिंग राईड वगैरे आहेत, तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि ही सुद्धा मला आवडली, ही मस्त होती आणि छान एन्जॉय केला सगळ्यांनी. याच्यानंतर आता आपण दुसरीकडे जाणार आहोत. एकदा खाली येऊ दे तिला. ओ माय गॉड, अँड अगेन दे आर हिअर. सुपर्ब, मस्त, खूप छान, मस्त होतं. ओके, सो चला आपण जाऊयात आता पुढे, कारण खूप खूप गोष्टी असल्यामुळे नक्की किती आणि काय काय बघायचं हाही पॉईंट आहे. सो मंडळी, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, ओ माय गॉड, याच्यामध्ये आम्ही गेलो नाही ॲक्च्युली, कारण भरपूर गर्दी होती आणि बऱ्याच ठिकाणी असं होतं की वेटिंगमुळं खरं तर आम्ही इथं थांबलो नाही. बट हे असे छान छान नजारे आम्हाला पाहता आले. सो मस्त होतं आणि ऊन पण भरपूर होतं. त्याच्यामुळे एका ठिकाणी आम्ही बसून शक्यतो बाकीच्या बऱ्याच गोष्टी पाहत होतो. मुलांसाठी ह्या अशा काही गोष्टी होत्या. सो छान फोटोशूट वगैरे आपण करून घेतलं, कारण मस्त एन्जॉयबल प्लेस होतं. सो बघूयात, आपण जरा पुढे जाऊयात. आणि हो, काही ठिकाणी मी आता बोलणार नाही, तुम्ही जस्ट काय म्हणा, नयनसुख घ्या आणि सगळं एन्जॉय करा, कारण खूप छानच आहे नागोया. आणि नागोयामधलं हे जे काही लेगो पार्क आहे तो. सो या ठिकाणी मला बोलवत आहेत, कारण मला माहिती नव्हतं किती जोरात स्पीडने जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्रीराज बसेल की नाही हा खूप मोठा प्रश्न होता. त्यामुळे शक्यतो मी नको म्हणत होते. बट नंतर मी फायनली गेलेली आहे. अँड लुक ॲट आवर हॅपीनेस. खूप मज्जा येत होती. आणि याच्यामध्ये कसं होतं, जेवढं तुम्ही जोरात पुल कराल तेवढी ती जी काही डिश आहे ती किंवा कप आहे तो छान फिरणार होता. सो त्याच्यामुळे बाकी मेंबर ते व्यवस्थित फिरवतायत की नाही ते कळत नव्हतं, म्हणून जस्ट त्यांना आम्ही सांगितलं. आणि खूप छान वाटलं. प्रत्येक एका ह्याच्यामध्ये आम्ही छान असं जवळ येत होतो. सो छान मस्त एन्जॉय केला खरं तर. सो एकच मिनिट आपण जरा इकडे जाऊया. शिवतेज सो येस छान वाटलं. मुलांनी पण एन्जॉय केला. खरं तर पहिल्यांदा असं वाटत होतं की घाबरतायत की काय, पण घाबरले नाही बिलकुल. सो छान होतं ते पण. मंडळी, यानंतरचं जो सेक्शन आहे ना, तर हे खूप असे वेगवेगळे काय म्हणूयात आपण भाग आहेत. त्या भागामधल्या सेक्शनमध्ये म्हणजे आपल्या आत्ता ज्या भागामध्ये आहोत तर इथे पाण्याचा जो काही वापर आहे तर तो केलेला आहे. म्हणजे पाण्यामधल्या गेम होत्या. सो मस्त होतं, छान. एकंदरीत सगळीकडे म्हणजे सगळे पार्ट ज्यावेळेस तुम्ही बघता ना तर त्या सगळ्यांमध्ये एन्जॉय खूप होता. तर फायनली यामध्ये जवळजवळ 1-1.5 तासाचं वेटिंग होतं. आणि त्यानंतर खरं चान्स मिळाला आम्हाला. एकच मिनिट, जरा या बाजूला येऊ का, कारण आम्ही खरं तर बाजूला उभं राहिलो, त्यामुळे पण लेट्स सी कशा पद्धतीने दिसेल. सो मस्त. म्हणजे ही राईड घेण्यासाठी तुम्हाला तिकडे पण दिसत असेल पहा, म्हणजे 1-1.5 तास थांबून ते मिळालं होतं. आणि ते नेमकं असं होतं की
थांब रे श्री. हां हे बघ. सो त्या लाईनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला परत रिटर्न येता येत नव्हतं, त्यामुळे खरं प्रॉब्लेम होता. सो पण मस्त छान एन्जॉय केला मुलांनी वगैरे मस्त. आणि त्याच्यासाठी जे काही ते पाणी उडते पहा मध्ये असं, तर ते पाणी बाजूला जी लोक उभं राहिलेत म्हणजे लाईक आम्ही उभं राहिले तर आम्ही उडवायचं आहे म्हणजे अगदी त्यांच्या अंगावरती तिथं मस्त होतं ते पण छान वाटलं. सो ही एक एन्जॉय म्हणजे हा एक एन्जॉय आम्ही केला. आणि आता आपण पुढे जाऊया. त्यांची राईड झाली की पुढच्या पार्टमध्ये जाऊयात. पुढच्या पार्टमध्ये सुद्धा प्रत्येक देशाच्या वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी लेगोचा वापर करून बनवलेल्या होत्या, तर ते पण खरंच खूप इंटरेस्टिंग होतं आणि पाहण्यासारखं होतं. म्हणजे की इतक्या छोट्या छोट्या लेगोपासून इतकं छान छान काय काय बनवले. ठीक आहे. अरे थांबतीये की नाही. ओके. आणि それではお空の散歩に出発です。いってらっしゃい。おかえりなさい。アゼバーギに行きます。胸の前でお手手バッテンして待っててください。